पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं भाजप मंत्र्यांसोबत विचारमंथन होणार आहे। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची 2 दिवस बैठक होणार आहे। लोअर परळ इथल्या संघ मुख्यालयामध्ये 18 आणि 19 जानेवारीला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती या प्रसंगी असेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, हे जे विचारमंथन होणार आहे याचा कार्यक्रम कसा असेल? एकूण पाहायचं तर संघ आणि सरकारमधलं समन्वय वाढवण्यासाठी ही संपूर्ण बैठक आपल्याला होताना पाहायला मिळेल। वेळोवेळी अशा प्रकारच्या बैठका संघ आणि भाजपमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत असतात। मात्र संघ आणि सरकारमधला एक समन्वय चांगल्या प्रकारे राहावा, सोबतच हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो भाजपच्या मंत्र्यांकडनं कशा प्रकारे पुढे नेता येईल या संदर्भात देखील कानमंत्र जो आहे तो आपल्याला संघाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते देताना पाहायला मिळणार आहे। एकूणच भाजपचे सर्व मंत्री असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही वरिष्ठ हे 2 दिवस या संदर्भात बैठक आपल्याला होताना पाहायला मिळेल। लोअर परळ इथलं जे संघ मुख्यालय आहे तिथे 18 आणि 19 जानेवारी रोजी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित राहताना पाहायला मिळेल। एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र जे विचारमंथन आहे ते आपल्याला भाजपसोबत होताना दिसतंय। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल।